उल्हासनगरात महापालिका शाळेच्या आवारातील हिरकणी कक्षात अज्ञात इसमाकडून दारूची पार्टी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। त्यामुळे हे हिरकणी कक्ष स्तनपानासाठी आहेत की मद्यपानासाठी असा सवाल राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी उपस्थित केला आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मधील फॉरवर्ड लाईन परिसरात उल्हासनगर महापालिकेची शाळा क्रमांक 29 आणि 8 आहे। या शाळेच्या आवारात उल्हासनगर महापालिकेचे 3 हिरकणी कक्ष ठेवण्यात आले आहेत। यापैकी एका कक्षात आज दुपारच्या सुमारास काही इसम दारू पीत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी तिथे धाव घेतली असता दारू पिणारे इसम तिथून पळून गेले। मात्र जाताना दारूच्या बाटल्या तिथेच सोडून गेले। हे इसम नेमके कोण होते हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून काही जणांच्या मते ते महापालिकेचे सफाई कामगार असल्याचं बोललं जातंय। या सगळ्या संतापजनक प्रकारानंतर शाळेच्या आवारात हा प्रकार सुरू असतानाही शाळा प्रशासनाला त्याची माहिती कशी नव्हती? शाळा महापालिकेची सुरक्षा व्यवस्था नव्हती का? असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी हा प्रकार अतिशय घातक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी दिली आहे। तसंच या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे। तर शाळा नंबर 28 आणि शाळा नंबर 8 29 आणि 8 या शाळेच्या प्रांगणात मी आलेलो आहे। इथं पाहिलं तर 3 बॉक्सेस हिरकणी कक्ष ते असे भांगाराच्या हिशोबाने इथं पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दारू पिलं जाते। इथं बिस्तर आहे आणि शेजारी शाळा चाललेली, लहान लहान मुलं इथं शाळेत येतात। सातत्याने लहान मुलांवरचे अत्याचार थांबत नाही, मुलींवरचे अत्याचार थांबत नाहीये। मग या हिरकणी कक्षामध्ये याचा वापर कशासाठी व्हायला पाहिजे होता? त्याचा वापर होतं काय हे बघणार कोणी? थांबा कर। मी तत्काल ह्या विभागाच्या नवनिर्वाचित आपल्या सहाय्यक आयुक्त आहेत आपल्या मयुरी कदम मॅडम, मी त्यांना तात्काळ ही घटना कळवली। ते नवीनच आता त्यांचं इथं नियुक्ती झालेली महानगरपालिकेत, त्यांनी तात्काळ याच्यावर FIR काढण्याचं मला आश्वासन दिलेलं आहे आणि याची चौकशी करून हे हिरकणी कक्ष वापरात का घेतले नाही, याला जबाबदार कोण, हे का मागणी कुणाची होती, कोणी हिरकणी कक्ष तयार केले आणि त्याचा वापर का केला गेला नाही, याबाबत लवकर ते कारवाई करतील असं मला त्यांनी आश्वासन दिले। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, उल्हासनगर।